मनासारखा विवाह होण्यासाठी काय करायला पाहिजे? मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. मी नेहमी प्रयत्न करते की आपल्या सगळ्यांना छोटे उपाय देऊ, पण त्याच्यामधनं आपल्याला भरपूर काही फायदा होणार. जर आपल्याला मंगळ असेल, ज्योतिष म्हणतात ना की तुमच्या कुंडलीमध्ये मंगळचा दोष आहे, तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला कालसर्प दोष आहे. मग अशा वेळेस काय करावं? विवाह तर जुळत नाहीये. मी आज उपाय सांगणार आहे. महादेव म्हणतात ना, तुम्हाला जर वर पाहिजे असेल, मनासारखा आपल्याला साथीदार पाहिजे असेल, तर महादेवाला मागा. महादेव असे आहेत की तुम्हाला मनासारखा वर देतात. हा उपाय लेडीज जेंट्स दोघंही करू शकतात. जर तुम्हाला मंगळचा दोष असेल, पितृदोष आहे, तरी हा सेम उपाय आहे. आणि हा किती दिवस करायचा ते सुद्धा मी आपल्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. सोमवार दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला पहिले कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय नमः. शिवा म्हणजे शंकरजी, नमः म्हणजे पार्वती होतं. जेव्हा तुम्ही जल अर्पण करता, तुमच्या कुंडलीमधला चंद्रमा, मनाचा चंद्रमा सुद्धा चांगला होतो आणि जल आपल्याला शांतता देते. पण 108 वेळा अभिषेक झाल्यानंतर 108 वेळा आपल्याला तिथं जप करायचा आहे. ओम नमः शिवाय नमः. तुम्ही कोणत्याही स्फटिकच्या माळेवर या रुद्राक्षच्या माळेवरती करू शकता. हा उपाय तुम्हाला लगातार 11 सोमवार 21 सोमवार तुम्ही करू शकता. त्यामध्ये जर तुम्हाला खूप चांगलं स्थळ आलं, तुमचं लग्न पक्क झालंय, तरीही तुम्ही केलेला संकल्प तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आणि सोमवार दिवशी उपवास करायचा, एक टाइम जेवायचं. सूर्यनारायण डुबल्याच्या नंतर तुम्ही उपवास नाही सोडू शकत. तुम्ही फल आहार घेऊ शकता. जसजसा तुम्ही हा उपाय करणार, मी 100% सांगते, मंगळ दोष असेल, पितृदोष असेल, दूर होणार.